दक्षिण काशी हादरली. महिलांच्या स्वच्छालयात पुन्हा व्हिडिओ शूटिंग प्रकार. मंदिर परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. पंढरपूर. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीत अधिक महिन्यानिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असताना मंदिर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महिलांच्या सुलभ स्वच्छालयात चोरून व्हिडिओ शूटिंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच काल महाद्वार परिसरातील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात एका अज्ञात इसमाने महिलेचे चोरून शूटिंग करत असताना नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ही घटना ताजी असतानाच पुन्हा विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी शेजारील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात असाच संतापजनक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेला स्वच्छालयामध्ये संशयास्पद हालचाल जाणवली. त्यावेळी तिने वरती एका मुलाचे डोके पाहताच आरडाओरड सुरू केली. महिलेने त्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इसम घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर संबंधित महिलेने तीव्र संताप व्यक्त करत मंदिर परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. कालच्या घटनेतील पुणे येथील पीडित महिलेने माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांकडून अधिकृत तक्रार दिल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे विद्यमान नगराध्यक्षा प्रणिता भालके यांना 2 वेळा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करण्यात आला असून महिलांच्या प्रश्नांचा नगराध्यक्षांना विसर पडला का असा सवालही उपस्थित करण्यात आला. दरम्यान माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी घटनास्थळी पाहणी करत संतप्त प्रतिक्रिया दिली. मंदिर परिसरातील महिलांच्या सर्व सुलभ स्वच्छालयांची सुरक्षितता तातडीने वाढवावी, बंदिस्त आणि सुरक्षित स्वच्छालय उभारावीत, अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे पंढरपुरातील मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून भाविक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाथरूमला बसल्यावर सापटे आहे, तिथनं पोरं वाकून बघतात, असं शूटिंग सुद्धा घेत असते. पुरी जाते ती, परत बाहेरची माणसं येते ती, बाहेरची पुरी येते ती, पब्लिक. माझं काय नाही, मी बाय आहे, पण मी धरली का तर चिचून टाकेन. घटना कधी घडली? आता आता किती वाजले ते? पळून गेले. मग पळून गेलं, मी चिरकुस तर पळून गेला. ए माणूस तर उडी टाकून पलीकडं पळून गेलाय ते. तुम्हाला कसं दिसलं? काय चिरमिर? मी उठलीवर उठणार तर ह्या मावशीने मला सांगितलं सापटे आहे म्हणून. मी त्या सापटे खरंच मुंडका आला त्याचं तोंड मी थोडाच बघितलाय, त्याचं मग अंग बघितलं नाही त्याचं. पळून गेला? हा, पळून गेल्यावर दुसर पलीकडे भिंत आहे, भिंतीवर उडी टाकून पळून गेलाय ते. नाही या लागलो आता असं वर सोडून इकडं. हा, मग आता मी बाय मी जाऊ द्या, पण पुरी बिरीला एखादं धरलं केलं तर काय कसं होणार आहे? येतात बाथरूमला जातात, त्यांचं सुरक्षा नको का? हा, पुरी एवढ्या वयाचे येतात, त्या पुरींला नको का? पुरींला सुरक्षा पाहिजे. आजकालचं लय ही व्हायला लागले अत्याचार. हे अत्याचार थांबवा असलं. पुरींला चांगलं सोय करा, पुरींला चांगलं सोयी द्या, एवढंच वाटतंय आम्हाला. इथं गंध इकणारी पोरं आहे ती, सोकल्या ती, चरस गांजा सगळं इकडे ओढत बसते ती, दारू पेते ती, एवढंच आहे ती. तिथं सगळं दारूचा धंदा सगळं आहे इथं. एवढ्यात इथंच आहे दारूचा धंदा, इथं हे आहे, गांजा पेते ती, पुरीला बघायला जाते ती. बघते तिथं. मेंबर, काल घटना घडली होती नुकतीच ताजी असताना आज लगेच नामदेव पायरी देखील सुलभ स्वच्छतेची अशी घटना घडली. काल महाद्वार घाट येथे नगरपालिकेच्या शौचालयामध्ये महिलांच्या शौचालयामध्ये चित्रीकरण करण्याची घटना घडली असताना त्या संदर्भात त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असून आज नामदेव पायरी येथील पंढरपूर नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी शौचालयासाठी गेलेल्या असताना त्यांना असंच चित्रीकरण करतानाचा व्यक्ती आढळून आला. या संदर्भात इथं गोंधळ निर्माण झालेला आहे. तरी नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाला एक मी विनंती करतो की अशा घटना घडल्या नाही पाहिजे. महिलांचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे. जर लवकरात लवकर ह्या अशा घटना जर बंद नाही झाल्या तर आम्हाला सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन नगरपालिका प्रशासन असेल, मंदिर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल. वारंवार अशा घटना घडत आहेत, मग याबद्दल तुमचं ठोस नियोजन काय? 2 दिवसापूर्वीच अधिक महिन्याला सुरुवात झालेली असताना हजारो भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत आहेत. परंतु इथं महिलांच्या सुरक्षेचा कुठलाच प्रश्न नाही. या शौचालयामध्ये अशा घटना घडत आहेत, भाविक भक्त येत आहेत, स्थानिक नागरिक असतील. जर लवकरात लवकर या संदर्भात
पंढरपूरचे पोलीस अधीक्षक असतील, उपाधीक्षक असतील किंवा नगरपालिकेचे CO असतील, यांनी हे असे जर प्रकार जर बंद नाही केले तर आम्हाला सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन छाडावे लागेल.